Good morning, everyone. Am I audible to you? Yes. Yes, sir. Okay, very good, very good. And it is very good that all of you have downloaded this and you have joined this. This is a new way to attend online session. Now, without wasting much time, we will directly go into our discussion, right? Previously, we have discussed a number of things about the stack, and we have completed Tower of Hanoi and recursion and all these things. But it is not possible at that time to share a screen. So that's why it is not possible to conduct a practical session. So from now onwards, we will take the practical sessions by using this particular Zoom meeting, right? And for our theory sessions, we are having a Google Meet. We can use it. No issues with that. In a Google Meet, what we are having is the attendance is generated automatically. Okay. So if particular candidate is attending the session for 15 minutes or 20 minutes or half an hour, okay, accordingly that attendance is generated. So it is very easy for me to maintain the records also. As well as apart from that attendance, you are filling a attendance form also. Okay, you have to fill it. तेव्हा हे मला सांगायची गरज लागू नये की दरवेळेला ज्या वेळेला सेशन होईल किंवा जेव्हा रेकॉर्डेड सेशन पाठवलं जाईल त्यावेळेला तुम्ही जो तुम्हाला अटेंडन्स फॉर्म दिलेला आहे तो एकच आहे, दरवेळेला बदलण्याची गरज नाहीये. त्यामध्ये फक्त त्या दिवसाप्रमाणे तुम्ही काय करणार, मार्क करणार आहात, म्हणजे डेट टाकणार आहात तुम्ही. ओके, समजा आज जर एखादं सेशन अटेंड केलं असेल तर आजची तारीख येईल 3/2/2021 म्हणजे 3 फेब्रुवारी 2021 अँड सो ऑन. त्यामुळे तो दरवेळेला तुम्ही काय करणार, तो फिलअप करणार आहात. असं होऊ शकतं की एखाद्या वेळेला फॅकल्टी परत द्यायची विसरून जाऊ शकते आणि परत देण्याची पण काही गरज नाही, कारण तुम्हाला माहित आहे लिंक तर ती सेम आहे. त्यामुळे तुम्ही ते अटेंड करणार आहात. ठीक आहे. आणि अटेंडन्स सुद्धा मार्क करताय. सो गुगल मीट मध्ये एक प्रोव्हिजन अशी आहे की ऑटोमॅटिक अटेंडन्स काय होते, जनरेट होते. म्हणून आपण गुगल मीट वापरतो. अँड समवॉट इट इज मोर सिक्युअर ओके ॲज कम्पेअर्ड टू झूम. व्हॉट दे आर टेलिंग. ओके, अजूनपर्यंत जे काय आलंय सायबर वर्ड मध्ये त्याच्यानुसार ते थोडंफार जास्त सिक्युअर आहे. आपण गुगल मीट वापरतो. परंतु एकच इश्यू आहे गुगल मीटचा की तिथे आपल्याला शेअर करताना थोडे प्रॉब्लेम येतात स्क्रीन शेअर करताना. आणि ज्या वेळेला आपल्याला प्रॅक्टिकल सेशन बघायचं असतं, टर्बो सीचा वापर करायचा असतो, त्यावेळेला आपल्याला शेअर स्क्रीनची खूप आवश्यकता असते. ठीक आहे. मग त्यामुळे आपण ह्याच्यासाठी कोणासाठी प्रॅक्टिकल सेशनसाठी टर्बो सीचा इंटरफेस बघण्यासाठी आपण झूम मीटिंगचा वापर करू. सो एनी डाऊट इज देअर ओके regarding unit test or some points? Okay, if you are having any doubt you can ask me. Time complexity. Okay. Yes, Deepika, what do you mean time complexity? सर हा बोला. हॅलो सर, ते थोडं समजत नाहीये. काय समजत नाही? ते ओ नोटेशन आणि ते पुढे आहे ना ते. पण तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघितलेत का टाइम कॉम्प्लेक्सिटीचे? हो सर, बघितले. ओ नोटेशन कशासाठी वापरतो आपण, कुठल्या केस साठी वापरतो? ऑर्डर ऑफ नोटेशन. ऑर्डर ऑफ एन, बरोबर. पण कशासाठी वापरतो? 3 प्रकारच्या केसेस असतात. तुम्हाला मी सांगितलं, एक एक्झाम्पल दिलं होतं. तुम्ही बाजारामध्ये गेलाय, भाजी विकत घेताय, त्यावेळेला तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आठवत असेल. 3 प्रकारच्या केसेस असतात टाइम कॉम्प्लेक्सिटीसाठी. वन इज अ बेस्ट केस, वन इज अ एव्हरेज केस अँड थर्ड वन इज अ वर्स्ट केस. कशासाठी वापरतो आपण ओ नोटेशन? कुठल्या केससाठी वापरतो? वर्स्ट केससाठी. मग त्यामध्ये काय समजत नाही, काय डाऊट आहे त्यामध्ये सांगा. ते कॉम्प्लेक्सिटीचा प्रॉब्लेम आहे ना, ते सॉल्व्ह होत नाहीये. कसे कॉम्प्लेक्सिटी कशी काढायची? हा, ते समजत नाहीये, कन्फ्युज व्हायला होत.
हा बरं. मग अजून तुम्ही एकदा रेकॉर्डेड सेशन बघा. आता आपण जेव्हा लिनियर सर्चचा प्रॉब्लेम बघणार आहोत ना, त्यावेळेला परत एकदा कॉम्प्लेक्सिटी आपण काय करू, कॉम्प्लेक्सिटी काढण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला. म्हणजे तुम्हाला लगेच समजेल, प्रोग्राम मध्येच समजेल. आता अल्गोरिदम आपण इम्प्लिमेंटेशन करतोय ना, त्याच वेळेला आपण कॉम्प्लेक्सिटी परत त्याची काढतो. ठीक आहे. मग तुम्हाला जो डाऊट आहे अजूनही, तो डाऊट तुमचा रिमूव्ह म्हणजे निघून जाईल. सो एनी अदर डाऊट? नम्रता, निखिल, संकेत? येस. नाव घेतलं नाही याचा अर्थ नाही की तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही रॅन्डमली नाव घेतोय. ज्याला डाऊट असेल ते विचारू शकता. फक्त तुम्हाला अनम्यूट करायचं आणि बोलायचं. रिगार्डिंग युनिट टेस्ट, युनिट टेस्ट साठी तुम्हाला जेवढा आपण करिक्युलम कव्हर केलाय आतापर्यंत, जवळपास आपण स्टॅक पर्यंत कव्हर केलाय. ठीक आहे. मग स्टॅक पर्यंतचा पोर्शन येईल, कारण मागच्या तुम्हाला वेळेला सांगितलं होतं की युनिट 1 आणि युनिट 2 असतील. परंतु ती लास्ट एक वीक मध्ये जर एक्झाम झाली असती तर ते बरोबर होतं. परंतु आता जवळपास पुढचा एक वीक संपल्यामुळे आपण अजून काही पॉइंट्स जे आहेत ते आपण कव्हर अप केले. म्हणजे पॉइंट्स कव्हर अप केले त्या पॉइंट्सवर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. परंतु एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन किंवा एक्सप्रेशन कन्व्हर्जन हा जो पार्ट आहे, त्या पार्टवर तुम्हाला कोणतेही क्वेश्चन विचारले जाणार नाही परीक्षेमध्ये. तर ते पुढच्या युनिट टेस्ट 2 ला आपण घेऊ. परंतु स्टॅकवर जे काही बेसिक क्वेश्चन असतात, म्हणजे लिफो ऑर्डर, स्टॅक मध्ये पुश पॉप ऑपरेशन, त्यावर काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. बेसिक पार्ट जो आहे स्टॅक आणि क्यूचा, जो इंट्रोडक्शन पार्ट आहे, जो मागच्या वीक मध्येच आपण बघून घेतला होता. त्यानंतर एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन बघितलं होतं. त्या बेसिक पार्टवर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ओके, प्रिफरेबली स्टॅकवरच येऊ शकतात. क्यूचा पार्ट आपण अजून कव्हर अप केलेला नाही. काही पार्ट बाकी आहे क्यू मध्ये, लिनियर क्यू, सर्क्युलर क्यू, हे पार्ट बाकी आहे. मग त्यावर क्वेश्चन जेवढा करिक्युलम झालाय आतापर्यंत त्याच्यावरच क्वेश्चन येतील. खूप काही कठीण एक्झाम नसते, एमसीक्यू बेस्ड एक्झाम आहे. परंतु तुम्हाला करेक्टली अंडरस्टँड करून प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचंय, फिगर आउट करायचं, आयडेंटिफाय करायचं. आणि तुम्हाला टाइम टेबल तुमच्याकडे आलेलंच आहे परीक्षेचं. तेव्हा उद्यापासून पेपर आहेत तुमचे 4, 5, 6. ज्या वेळेला एक्झाम असेल त्यावेळेला प्रॉबेबली तुमचे सेशन होणार नाहीत. एखादी फॅकल्टी रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाठवेल, तुम्ही ऐकू शकता किंवा नंतरच्या काळामध्ये तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली टाइम वेस्ट न करता आपण आपल्या प्रॅक्टिकल सेशनवर जाऊ, कारण तुम्हाला बाकीच्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास सुद्धा करायचा आहे तुमच्या युनिट टेस्टचा. ठीक आहे. मला वाटत नाही कोणाला एक आता डाऊट असेल. Okay, apart from time complexity, that we will discuss it. Harsha Lakshmi, yes. Any doubt is there? Yes, Tejas, any doubt is there? ठीक आहे, आपण स्टार्ट करू. I got a reply from your side. Thank you. So now I am sharing a screen here. Is it visible? Yes, anyone from you, please tell me. Is this screen is visible? Turbo C++ for Windows 7. Okay, it is visible. Okay, I got it. No issues. ठीक आहे. तुम्हाला काही मी रेकॉर्डेड सेशन पाठवले होते टर्बो सी प्लस प्लस या इंटरफेसवर. आता मी टर्बो सी प्लस प्लस वर जातोय. त्यावेळेला जर तुम्हाला विजिबल होत नसेल एखाद्या वेळेला, तर मी लगेच तुम्ही अनम्यूट करा आणि सांगा. आय थिंक दिस इज विजिबल टू यू. दिस स्क्रीन इज विजिबल टू यू. ठीक आहे. जर विजिबल नसेल तर तुम्ही त्याच वेळेला अनम्यूट करून सांगणार आहात मला.
I request to all participants that try to join it, okay, early. कारण एकदा तुम्ही जॉईन केल्यानंतर मला टर्बो सी प्लस पण बाहेर येता येत नाही तुम्हाला ऍडमिट करून घ्यायला. तेव्हा जर कोण जॉईन होत असेल तर लवकर जॉईन. ठीक आहे. अच्छा, ते सगळेजण जॉईन झालेत. मी आता परत तुम्हाला टर्बो सी प्लस ओपन करून दाखवतोय. ह्या आधी आपण टर्बो सी प्लस प्लस बघितलेला आहे. हा इंटरफेस बघितलाय. तुम्हाला मी इंट्रोडक्शन होण्यासाठी किंवा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सी प्रोग्रामिंगची समजण्यासाठी हेडर फाईल्स म्हणजे काय असतात, मेन फंक्शन म्हणजे काय असतं, याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. मी त्यासाठी 4 ते 5 रेकॉर्डेड सेशन तुम्हाला ऑलरेडी पाठवले आहेत मागच्या 2 आठवड्यामध्ये. ते तुम्ही बघितले असतील रेकॉर्डेड सेशन, ज्यामध्ये इंट्रोडक्शन तुम्हाला झालेली आहे सी प्रोग्रामिंगची. ठीक आहे. तो आपला पार्ट नाहीये स्नेहा. तो आपला डेटा स्ट्रक्चरचा पार्ट नाहीये, परंतु त्याशिवाय आपल्याला डेटा स्ट्रक्चरची प्रॅक्टिकल करता येणार नाही. मग त्यासाठी मी तुम्हाला ते रेकॉर्डेड सेशन पाठवलेले होते. ठीक आहे. माझ्या सगळ्या पार्टिसिपंटना रिक्वेस्ट आहे, की तुम्ही जॉइन होत असाल तर लवकर जॉइन व्हा. अदरवाईज मला टर्बो सी प्लस प्लस जॉइन करता येत नाही. की मला परत बाहेर यावं लागतं. तुम्ही बघताय आता. स्क्रीन शेअर केल्यानंतर परत बाहेर यावं लागतं जॉइन होण्यासाठी. एनी अदर स्टुडंट इज पेंडिंग? येस? नंतर तुम्ही मग सांगत राहता की ऍडमिट करत नाहीत सर. ऍडमिट का करता येत नाही? कारण एकदा त्या टर्बो सी प्लस प्लस इंटरफेस वर गेल्यानंतर आपल्याला बाहेर पडता येत नाही. नॉट पॉसिबल. एनी अदर स्टुडंट इज वेटिंग? काइंडली टेल देम टू जॉइन इट अर्जंटली. असे काही इश्यूज असतात, ओके, म्हणून जॉईन करता येत नसतं. ओके, सुरुवातीला जॉईन व्हायचं असतं मीटिंग. तुम्हीच बघताय आता ही गोष्ट की मला टर्बो सी प्लस क्लोज करून मला परत तुम्हाला जॉईन करून घ्यावं लागतंय दरवेळेला. ठीक आहे. ओके, आय विल नॉट वेट ओके फॉर इंडिपेंडेंट टाइम. ठीक आहे. तेव्हा टर्बो सी प्लस प्लस ची स्क्रीन शेअर केलेली आहे. ओके, सो इनिशियली वी आर हॅव्हिंग अ हेडर फाइल्स. There are two header files. One is a conio.h and second one is stdio.h. The first header file is regarding the console input output, and the second header file is regarding the standard input output. ठीक आहे. तर कन्सोल इनपुट आउटपुट काय काम करते, स्टँडर्ड इनपुट आउटपुट काय काम करते, ह्या दोन्हीचं डिस्क्रिप्शन मी रेकॉर्डेड सेशन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ज्याने रेकॉर्डेड सेशन बघितलेले नसतील त्यांनी मुद्दाम ते रेकॉर्डेड सेशन बघा. ठीक आहे. ते आपल्याला प्री रिक्विजिट आहे आपल्या डेटा स्ट्रक्चरच्या पार्टसाठी. आता ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला लिनियर सर्च करायचं आहे. लिनियर सर्च अल्गोरिदम प्रत्येकाने बघितलेला आहे. न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह केलेली आहेत आपण. मॉडेल आन्सर पेपर मधली पण न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलेली आहे. आता आपल्याला ह्या प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे, म्हणजे आपल्या मशीनने ते काय केलं पाहिजे, लिनियर सर्च परफॉर्म केलं पाहिजे, तो अल्गोरिदम परफॉर्म केला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे आपण ऑन पेपर करत होतो आयडेंटिफिकेशन, ते आयडेंटिफिकेशन आपल्या प्रोग्रामने केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपण सी प्रोग्रामिंगच्या कमांड्स देणार आहोत. या सगळ्या सी प्रोग्रामिंग कमांड्स, हेडर फाइल्स म्हणा किंवा नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आपण वापरतो, ऑल आर द सी प्रोग्रामिंग कमांड्स वी आर गिव्हिंग. ठीक आहे. सो इनिशियली वी आर हॅव्हिंग अ मेन फंक्शन. दिस इज अ मेन फंक्शन. मेन फंक्शनचा रिटर्न टाइप काय आहे, तर INT आहे. आता INT का घेतोय आपण ते तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे. आपण जर INT जर रिटर्न टाइप घेतला असेल, याचा अर्थ असा आहे की मेन फंक्शन आपला इंटिजर व्हॅल्यू आउटपुट मध्ये देणार आहे. ठीक आहे. मग जर आपल्याला इंटिजर व्हॅल्यू आउटपुट मध्ये द्यायची असेल आणि मेन फंक्शन जर कोणतीच व्हॅल्यू देत नसेल, तर आपण शेवटी काय करतो, इथे रिटर्न 0. आपण रिटर्न 0 करतो. याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. समजा एखाद्याला वाटत असेल की मेन फंक्शन जर काहीच रिटर्न करत नाही, तर INT देण्याची गरज नाही, मग इथे तो व्हॉइड देऊ शकतो. तर व्हॉइड हा सुद्धा एक काय रिटर्न टाइप आहे. व्हॉइड हा सुद्धा आपला एक रिटर्न टाइप आहे. ठीक आहे. जरा स्नेहा जे गावडे त्यांना कम्युनिकेट करा की तुम्ही नंतर थोड्या वेळाने जॉईन व्हा किंवा रेकॉर्डेड सेशन बघा. ठीक आहे. Hello, Sneha. It is request to you that okay, don't ठीक है.
तुमच्यासाठी एक सूचना आहे की तुम्ही वारंवार असं बाहेर पडून जॉईन होताय, कदाचित नेटवर्कचा इश्यू असेल. तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघा. कारण दर वेळेला मला टर्बो सी क्लोज करून बाहेर यावं लागतं. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर नेटवर्कचा इश्यूमुळे तुम्ही जर बाहेर गेलात मीटिंगच्या, तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघू शकताय किंवा थोड्या वेळाने जॉइन व्हा. टर्बो सी प्लस प्लस पाठ संपल्यानंतर. ठीक आहे. हं. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरिएबल डिक्लेरेशन नाव. आता फंक्शनच्या आपण आतमध्ये आलो. आपण डिक्लेअर काय-काय केलंय बघा. आता बऱ्याच वेळेला असं होतं, की ही सगळी व्हेरिएबल आपल्याला जी लागतात, ती आपल्याला नंतर समजतात. प्रोग्राम लिहिताना किंवा कोडिंग करत असताना समजतात. त्यामुळे आपण ह्या व्हेरिएबलचं डिक्लेरेशन सुरुवातीला समजा नाही केलं असेल, तर नंतर करता येतं आपल्याला. असं काही कारण नाहीये, की सुरुवातीला सगळं व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं पाहिजे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, की व्हेरिएबल डिक्लेरेशन जे करायचं असतं सी प्रोग्रामिंगमध्ये, ते CLR, SCR क्लिअर स्क्रीनच्या आधी करायचं असतं. या स्टेटमेंटच्या वर करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर लिहिलंय बघा व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे. त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नंतर देता येतात. एन ची व्हॅल्यू काय, आय ची व्हॅल्यू काय, फ्लॅगची व्हॅल्यू काय, की ची व्हॅल्यू काय, या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला नंतर देता येतात. म्हणजे व्हेरिएबलची डेफिनेशन नंतर देता येते, परंतु डिक्लेरेशन हे क्लिअर स्क्रीनच्या आधी करावं लागतं. समजा ह्या लिस्टमध्ये तुम्हाला जर अजून एखादं व्हेरिएबल ऍड करायचं असेल, घेऊन यायचं असेल, तर तुम्ही इथेच ते काय करणार, डिक्लेअर करणार. ओके, सो दिस इज अ डिक्लेरेशन. डिक्लेरेशन काय काय केलंय बघा, की हे सगळी जी व्हेरिएबल्स आहेत, की ती कोणती आहेत, इंटिजर पद्धतीचे, इंटिजर डेटा टाइपचे आहेत. हा पहिला आपला अॅरे आहे, ज्याची साईज 10 घेतली आहे, इनिशियल साईज. त्यानंतर एन व्हेरिएबल आहे. ओके, हे एक सिंगल व्हेरिएबल आहे, सिंग्युलर. ओके, आय आहे, पुढे फ्लॅग आहे, नंतर की आहे. हे सगळी जी व्हेरिएबल्स आहेत, ती इंटिजर डेटा टाइपची आहेत. मग तुम्हाला असा पण क्वेश्चन असेल, सर समजा एखादा व्हेरिएबल फ्लोट डेटा टाइपचं असेल तर, एक्झाम्पलसाठी फ्लोट लो. लो नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय, ते फ्लोट डेटा टाइपचं आहे. तर ते आपल्याला सेपरेटली डिक्लेअर करायला हवं. ठीक आहे, कारण व्हेरिएबलचा डेटा टाइप खूप मॅटर करतो. प्रत्येक व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचं नाव आणि त्याचा डेटा टाइप खूप महत्वाचा असतो. एकाच डेटा टाइपची व्हेरिएबल एकत्र डिक्लेअर करता येतात, जशी आता आपण इथे केलेली आहे. ठीक आहे. मग ती व्हेरिएबल असतील किंवा ते अॅरे असतील. हा अॅरे आहे बघा. ठीक आहे. पण ते एकाच डेटा टाइपचे आहेत ना, तर एकत्र डिक्लेअर करता येतं. सो धिस इज अ डिक्लेरेशन. ह्या लाईनला जे आपण केलंय, ठीक आहे, ते डिक्लेरेशन. आणि त्याआधी बघा इथे ब्रेसेस आहेत बघा, स्टार्टिंग ब्रेसेस. याचा अर्थ पण तुम्हाला मी सांगितलाय. स्टार्टिंग ब्रेसेसचा अर्थ काय? त्या फंक्शनचा स्कोप, ते फंक्शन कुठून कुठपर्यंत काम करणार आहे, ते सांगण्यासाठी ह्या ब्रेसेस असतात. हा स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणजे आता हे फंक्शन चालू झालं. ह्युमन बॉडीचं एक्झाम्पल दिलं होतं बघा तुम्हाला मी. ह्युमन बॉडीसाठी तुम्हाला सांगितलं होतं, डोक्यापासून पायापर्यंत जो संपूर्ण पार्ट आहे किंवा पायाची जी बोटं आहेत, तोपर्यंतचा पार्ट म्हणजे काय, ह्युमन बॉडी आहे. मग डोकं हे जर स्टार्टिंग पॉइंट असेल, स्टार्टिंग कर्ली ब्रेसेस असेल, तर पायाची जी बोटं आहेत ती एंडिंग कर्ली ब्रेस आहे. ओके, तेव्हा कोणत्याही वस्तूसाठी तुम्ही घेऊ शकता. फंक्शनचं पण तसंच असतं. हा स्टार्टिंग पॉइंट आहे आपल्या फंक्शनचा. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये आपण लिहिणार आहोत. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी लिहितोय आपण, ही जी स्टेटमेंट्स आहेत आपली, लाईन्स ऑफ कोड म्हणतात मोर करेक्टली. ही स्टेटमेंट किंवा लाईन्स ऑफ कोड, ओके, हे काय आहेत, की त्या फंक्शनचा पार्ट आहे. आणि लाईन्स ऑफ कोडवर टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असते, निर्धारित केली जाते, ठरवली जाते. त्यात हा एक फॅक्टर आहे टाइम कॉम्प्लेक्सिटी डिसाईड करण्याचा. मगाशी आपल्याला दीपिकाने विचारलं, की टाइम कॉम्प्लेक्सिटी थोडंफार समजत नाही. ते आता आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण क्लिअर स्क्रीन केलं. क्लिअर स्क्रीन म्हणजे याच्या आधीचं काय, गार्बेज कलेक्शन असेल, गार्बेज व्हॅल्यूज जर असतील, अनवॉन्टेड व्हॅल्यूज, त्या काय झाल्या पाहिजेत, क्लिअर झाल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर आपण डेफिनेशन देतोय. एकेका व्हेरिएबलला व्हॅल्यू देत जातोय. त्याला म्हणतात डेफिनेशन. तेव्हा फ्लॅगला डिक्लेअर केलं होतं. ओके, इथे आपण फ्लॅगला डिक्लेअर केलं. फ्लॅगचा डेटा टाइप सांगितला INT. आता फ्लॅगची व्हॅल्यू काय ती आपण इथे सांगतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अ फ्लॅग. फ्लॅग इक्वल टू 0. त्यानंतर आपण अॅरेची साईज घेतली बघा, प्रिंटएफ ने. ठीक आहे. आपल्या सुरुवातीला आपण अॅरेची साईज 10 घेतली आहे. परंतु असं होऊ शकतं, की आपल्या अॅरेची साईज 10 ची गरज नाही. ती 5 असेल, 4 असेल, 7 असेल. सो इट डिपेंड्स. ठीक आहे. सो प्रिंटएफ एंटर द साइज ऑफ द अॅरे. आता आपण हा मेसेज दिलाय. हा मेसेज आपल्या कन्सोल विंडोवर दिसेल.
प्रिंटएफ मध्ये जे आपण देतो तो मेसेज आपल्याला दिसेल. मग मेसेज कोणता दिसेल? तर मेसेज मध्ये बघा, प्रिंटएफ दिसणार नाही. प्रिंटएफ ही कमांड झाली. ती कमांड आपण कोणाला दिली? टर्बो च्या कन्सोल विंडोला दिली. मग प्रिंटएफचा अर्थ काय, की आताच मी जे काय लिहितोय डबल कोटेशन मध्ये लिहिलंय बघा. ठीक आहे, ते डबल कोटेशन मध्ये जे लिहिलं असेल तो मेसेज तुम्हाला काय करायचंय? प्रिंट करायचंय. कुठे प्रिंट करायचंय? त्या ब्लॅक विंडोवर, कन्सोल विंडोवर प्रिंट करायचंय. ज्यांनी रेकॉर्डेड सेशन बघितलंय त्यांना हे ब्लॅक विंडो, कन्सोल विंडो म्हणजे काय हे सगळं समजणार आहे. त्यासाठीच रेकॉर्डेड सेशन पाठवली होती. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे स्लॅश एन वापरलाय. स्लॅश एनचा अर्थ काय? तर आपल्याला नवीन लाईनवर या गोष्टी लिहायच्या आहेत. न्यू लाईन. स्लॅश एन मीन्स न्यू लाईन. तेव्हा आधीच्या लाईनवर आपण थांबणार नाही. पुढच्या लाईनवर जाणार, खालच्या लाईनवर येणार आणि एंटर साइज ऑफ द एरे असा मेसेज काय करणार आहोत? आपण प्रिंट करणार आहोत. ठीक आहे. इज इट व्हिजिबल अँड ऑडिबल टू ऑल? एनी डाऊट इज देअर? जस्ट टेल मी राईट नाऊ ओनली. अनम्यूट करा आणि सांगा, कारण मला स्क्रीनवरचं वाचता येत नाही. येस दीपिका, सिद्धी, येस टेल मी. नम्रता, okay, Yes, sir. okay, so it is visible as well as audible. Okay, very good. ठीक आहे. तेव्हा आपण प्रिंटएफ ही कमांड वापरून काय करतो? मेसेज देत असतो. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा C++ शिकताय तिकडे ओओपी मध्ये तिथे सी आउट वापरणार आहात तुम्ही. तेव्हा सी आउट कशासाठी आहे? तर तुम्हाला मेसेज देण्यासाठी कन्सोल विंडोवर. पण सी मध्ये आपल्याला सी आउट वापरता येत नाही, आपल्याला प्रिंटएफ वापरावं लागतं. हे लक्षात ठेवा, 2 लँग्वेज तुम्ही सायमल्टेनियसली शिकणार आहात. कन्फ्युज व्हायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला इथे प्रिंटएफच वापरायचं आहे. प्रिंटएफचा वापर करून तुम्ही मेसेज देताय फक्त, की तुम्हाला अरेची साईज घ्यायची, एंटर साईज ऑफ द अरे. ठीक आहे. त्यानंतर स्कॅनएफ देऊन तुम्ही काय करताय? ती साईज काय करताय? इनपुट करून घेताय. तेव्हा स्कॅनएफ साठी आपण काय वापरतोय बघा? %d वापरतोय इथे. ठीक आहे, %d अँड ऍड्रेस ऑफ एन. हे का करतोय आपण स्कॅनएफ साठी? तर आपण स्कॅनएफचा वापर करून अरेची साईज घेणार आहोत. अरेची साईज कशी असणार आहे? इंटिजर व्हॅल्यू आपण घेतली आहे. इंटिजर व्हॅल्यू आहे ती कुठे घेणार आहोत? एन व्हेरिएबल मध्ये घेणार आहोत. म्हणून आपण एन काय केलं इथे? डिक्लेअर केलंय. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या वेळेला इनपुट व्हॅल्यू घ्यायची असते त्यावेळेला तुम्हाला काय फॉर्मॅट स्पेसिफायर, यांना काय म्हणायचं? फॉर्मॅट स्पेसिफायर द्यावे लागतात. इंटिजर व्हॅल्यू असेल तर %d फॉर्मॅट स्पेसिफायर द्यावा लागतो. फ्लोट व्हॅल्यू घ्यायची असेल तर %f वापरावा लागतो. ठीक आहे. कॅरेक्टर व्हॅल्यू घ्यायची असेल तर %c वापरावा लागतो अँड सो ऑन. ठीक आहे. आणि त्यानंतर ऍड्रेस ऑफ एन वापरायला लागतो. ऍड्रेस का? तर व्हेरिएबलची व्हॅल्यू घेत असताना आपण त्याला ऍड्रेस पण दिला पाहिजे. व्हेरिएबल कुठे स्टोअर करायचंय ते पण आपण काय केलं पाहिजे? आपली ती कमांड, ती पण आपण कमांड कोणाला दिली पाहिजे? टर्बो C++ ला दिली पाहिजे. सो दिस इज इनपुट युटिलिटी. इनपुट करण्याची फॅसिलिटी आहे. ओके, कोणाचे इनपुट? अरेची साईज इनपुट करून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. दीपिका, सेशनच्या बाहेर गेला असेल तर त्याच वेळेला जॉईन व्हा, नाही तर नंतर जॉईन. आता एक काम करतो, मी तुमच्यापैकी एकाला मी ऍडमिन बनवतो. ठीक आहे. म्हणजे ती व्यक्ती, नवीन व्यक्ती जर येणार असेल सेशन मध्ये त्याला काय करून घेईल? ऍडमिट करून घेईल. हु इज रेडी टू बिकम ऍडमिन? कोणाला नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली असते तुमच्यापैकी? नम्रता, येस. आय थिंक नम्रता इज हॅव्हिंग गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. Yes, sir. येस. नम्रता, जर नवीन कोणी येत असेल त्याला तुम्ही काय करा? ऍडमिट करून घ्या. ठीक आहे. त्या चालेल ना? Yes, sir. ओके. हो. म्हणजे मला बाहेर पडायला नको टर्बो सी. स्क्रीन शेअर होते ना नम्रता? Yes, sir. ओके, ठीक आहे. आपण इनपुट फॅसिलिटीवर आलो होतो आणि आपण प्रिंटएफचा वापर करून अरेची साईज विचारली आणि जी काय साईज एंटर केली जाईल युजर कडून ती साईज आपण इनपुट करून घेतली.
कोणत्या व्हेरिएबल मध्ये? एन व्हेरिएबल मध्ये. अशा पद्धतीने नेहमी तुम्हाला इनपुट करून घ्यायचं असतं, लक्षात ठेवा. हा खूप बेसिक लेवलचा प्रोग्राम आहे, त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप जातोय. पुढे तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. देन वी आर गिव्हिंग अ मेसेज प्रिंटफ एंटर अरे एलिमेंट्स. आता अरेचे एलिमेंट्स आपल्याला एंटर करून घ्यायचे, परंतु अरेचा एक एलिमेंट नाहीये, अरेची अनेक एलिमेंट्स आहेत. म्हणून आपण काय घेतलाय? तो ग्रुप घेतलाय ना इंटी. ओके, तर ग्रुप घेतलाय तर ती साईज असणार आहे त्या अरेची, आणि ती साईज आपण एन मध्ये घेतली आहे बघा. तुम्ही म्हणाल सर 10 काय आहे मग? एक्स आपण ज्यावेळेला अरे डिक्लेअर करा तेव्हा त्याची साईज 10 घेतली. 10 ही आपण एक रॅन्डम व्हॅल्यू घेतली. आता युजरला नक्की किती एलिमेंट्स द्यायचे आहेत ते युजर ठरवेल. 5 द्यायचे आहेत की 7 द्यायचे आहेत की 10 द्यायचे आहेत की 9 द्यायचे आहेत, युजर ठरवेल. आणि तुम्हाला असा पण प्रश्न पडेल, सर युजरला जर 25 एलिमेंट द्यायची असतील तर सध्याच्या परिस्थितीत ते देता येणार नाही, कारण आपण अरे डिक्लेअर करत असताना आपण एक्सची साईज आपण 10 घेतली होती. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या अरे मध्ये 50 एलिमेंट येणार आहेत, तर तुम्ही अरेची जी साईज डिक्लेअर करताय ती 100 करा. तुम्ही करू शकताय. ठीक आहे, त्यानुसार एन ची व्हॅल्यू काय असेल, आता युजरने समजा 25 व्हॅल्यू दिली तरी पण ती काय करता येईल, घेता येईल आपल्याला. ठीक आहे, तर तुम्हाला जर माहित असेल की लार्जर व्हॅल्यू येणार आहे, युजर जे इनपुट देतोय आपल्याला अरेचं, अरे साईजचं इनपुट जे देतोय ते जास्त देणार असेल, तर त्यानुसार आपण अरेचं डिक्लेरेशन करत असताना त्याची साईज आपण काय करू शकतो, जास्त करू शकतो. ते 1000 पण करू शकतो, 10,000 पण करू शकतो. इट इज अप टू यू, यू कॅन गिव्ह. करंटली आय एम गिव्हिंग ओनली 10. ठीक आहे, कारण आपण जर जास्त साईज दिली तर आपल्याला जास्त एलिमेंट एंटर करून घ्यावी लागतील, आणि जेवढी जास्त एलिमेंट तेवढं आपल्याला काम, आपल्याला फक्त ते आपलं गोल काय आहे की आपलं सर्चिंग होत आहे की नाही, ते 100 एलिमेंट मध्ये सर्च झालं काय आणि 1000 एलिमेंट झालं काय फरक पडतो. ठीक आहे, सो अवर मोटिवेशन टू चेक इट वेदर अवर अल्गोरिदम इज वर्किंग ऑर नॉट. ठीक आहे, त्यामुळे मी साईज सध्या लिमिटेड ठेवतो, तुम्ही चेंज करू शकता, इट इज अप टू यू. परंतु साईज डिक्लेरेशन करत असताना जास्त दिली म्हणून कोणताही लॉस होत नाही, यू कॅन गिव्ह इट. ठीक आहे, तर नेक्स्ट इज एंटर अरे एलिमेंट्स. आता अरेची एलिमेंट्स एंटर करून घ्यायचे आहेत. ही युटिलिटी खूप महत्वाची आहे. अरेचं एक एलिमेंट नाहीये, एकापेक्षा जास्त एलिमेंट आहेत जे आपल्याला एंटर करून घ्यायचे आहेत. हेच बऱ्याच लोकांना समजत नाही, हे काळजीपूर्वक बघा, ही जी गोष्ट दाखवतोय ती. ठीक आहे, सिंगल एलिमेंट असेल तर आपण %d वापरून ऍड्रेस ऑफ एन ते घेऊ शकतो. परंतु एकापेक्षा जास्त एलिमेंट असतील तर आपल्याला अरेचं 0th इंडेक्सचं एलिमेंट, अरेचं फर्स्ट इंडेक्सचं एलिमेंट, अरेचं सेकंड इंडेक्सचं एलिमेंट असं करत जावं लागेल आपल्याला. समजा आपल्या एन ची व्हॅल्यू 10 असेल, म्हणजे अरेची साईज जर 10 असेल, तर आपल्याला अरेचं 0th इंडेक्सचं एलिमेंट, अरेचं फर्स्ट इंडेक्सचं एलिमेंट अँड सो ऑन अप टू अरेचं 9th इंडेक्सचं एलिमेंट घ्यावं लागेल. आता जे मी तुम्हाला सांगतोय ते सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये महत्वाचं आहे, फक्त सी साठी नाहीये, डेटा स्ट्रक्चर पुरतं मर्यादित नाहीये. उद्या जावा शिकला तरी पण हे महत्वाचं आहे. ती फंडामेंटल कन्सेप्ट आहे, आता मी सांगतोय. ओके, तेव्हा काळजीपूर्वक लक्ष द्या या गोष्टीला. कमांड बदलतील लँग्वेज टू लँग्वेज, परंतु लॉजिक बदलणार नाही. तुम्हाला शिकायचं लॉजिक असतं, कमांड काय कधीही शिकता येतात. ती काय मोठी गोष्ट नाही कमांड शिकणं. लँग्वेज बदलली की कमांड बदलतात. तमिळ भाषेमध्ये एक शब्द वापरतो, तोच कन्नडा भाषेमध्ये वेगळा शब्द वापरला जातो. इम्पॉर्टंट इज लॉजिक. ठीक आहे, तेव्हा हे लॉजिक खूप महत्वाचं आहे प्रत्येकासाठी, की आपल्याला इनपुट करत असताना अरे मध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू घ्यायच्या असतात. म्हणजे आता जर समजा अरेची साईज 10 असेल, तर इंडेक्स 0 ची व्हॅल्यू घ्यायला हवी, इंडेक्स 1 ची व्हॅल्यू घ्यायला हवी, अप टू इंडेक्स 9 ची व्हॅल्यू घ्यायला हवी. अशा 10 व्हॅल्यू घ्यायला हवी. सिंगल व्हॅल्यू घेताना आपण एक स्कॅनएफ वापरून आपलं काम होतं, परंतु आता आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज जर घ्यायच्या असतील तर आपल्या इंडेक्स प्रमाणे घ्याव्या लागतील, म्हणून आपण काय करतोय, फॉर लूप वापरतोय. आता हे तुमच्यासाठी नवी फर्स्ट टाइम आहे. तर फॉर लूप मध्ये 3 गोष्टी आहेत बघा. पहिली गोष्ट काय, इनिशियलायझेशन. पहिला पार्ट जो आता मी हायलाइट केलाय बघा, ठीक आहे, त्याला म्हणतात इनिशियलायझेशन. सो दिस इज अ इनिशियलायझेशन इन अ फॉर लूप. ठीक आहे, आय इक्वल टू 0. इनिशियलायझेशन म्हणजे काय, कुठून सुरुवात करायची. ओके, सो दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ झूम मीटिंग. ओके, सो समज ही मीटिंग 10 मिनिटानंतर संपेल, त्यानंतर मी तुमच्यासाठी परत एकदा लिंक शेअर करेन. ठीक आहे, तेव्हा काळजी करण्याची काही गरज नाही तुम्हाला. मी परत एकदा लिंक शेअर करेन, लगेच तुम्ही त्या मीटिंगला जॉईन करा, कारण लिमिटेशन आहे आपल्या झूमचं की 40 मिनिटानंतर मीटिंग एंड करावी लागते. ठीक आहे, पण आपण लगेच मीटिंग घेणार आहोत, कारण त्याशिवाय आपला हा पार्ट काय होणार नाही, कम्प्लीट होणार. ठीक आहे, सध्या जी चालू आहे ते आपण कम्प्लीट करून घेऊ आधी. अजून 9 मिनिटं बाकी आहेत, त्याचा आधी वापर करू, त्यानंतर नवीन पार्ट सुरू करू. ठीक आहे, आपण स्क्रीनवर आलोय. आता आपल्याला इनिशियलायझेशन करायचं आहे, म्हणजे आय इक्वल टू 0, म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू कोणती, तर 0th इंडेक्सची व्हॅल्यू घ्यायची, त्याला म्हणजे इनिशियलायझेशन.
ठीक आहे. तेव्हा फॉर लूप मध्ये पहिला पार्ट असतो इनिशियलायझेशन. सुरुवात कुठून करायची ते इनिशियलायझेशन मध्ये द्यायचं. ते दिल्यानंतर सेमिकॉलन द्यायचा. तेव्हा 3 पार्ट असतात नेहमी फॉर लूप मध्ये. ते तिन्ही पार्ट सेमिकॉलनने सेपरेट करावे लागतात. पहिला पार्ट इनिशियलायझेशन, तो एकदाच करायचा असतो. वारंवार इनिशियलायझेशन करायचं नाही. सुरुवातीची व्हॅल्यू एकदाच द्यायची. ठीक आहे. पुढचा पार्ट असतो तो कंडिशन. कंडिशन ठीक आहे. इनिशियलायझेशन तुम्ही केलं, एन ची व्हॅल्यू 10 असेल तर तुम्हाला ते इनपुट करून घ्यायचं. ते किती वेळा घ्यायचं आहे? 10 वेळा घ्यायचं आहे. 0व्या इंडेक्स पासून 9व्या इंडेक्स पर्यंत असं 10 वेळा घ्यायचंय. बरोबर ना? ओके. म्हणजे आपल्याला थांबायचं कुठे आहे? ज्या वेळेला आय ची व्हॅल्यू 10 होईल त्यावेळेला थांबायचं. सुरुवातीला आय ची व्हॅल्यू 0 असणार त्यावेळेला इनपुट करून घ्यायचंय. आय ची व्हॅल्यू नंतर 1 होईल त्यावेळेला इनपुट करून घ्यायचंय. आणि शेवटी आपली आय ची व्हॅल्यू 9 होईल त्यावेळेला सुद्धा इनपुट करून घ्यायचंय. अशा 10 व्हॅल्यू मिळतील. ज्या वेळेला आय ची व्हॅल्यू 10 होईल त्यावेळेला थांबायचंय. म्हणून कंडिशन काय दिली आहे? आय इज लेस दॅन 10. ओके. आय लेस दॅन 10. आय ची व्हॅल्यू जी असेल ती एन पेक्षा कमी असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचंय. ज्या वेळेला आय ची व्हॅल्यू एन इतकी होईल त्यावेळेला आपल्याला काय करायचंय? ही इनपुट ऍक्टिव्हिटी थांबवायची. सो सेकंड पार्ट इज द कंडिशन. अँड द लास्ट पार्ट इज द ओके. त्याच्यानंतर सेमिकॉलन दिलंय बघा. कॉमा नाहीये, सेमिकॉलन आहे. खूप महत्वाचं आहे. अँड लास्ट पार्ट इज द आय प्लस प्लस. आय प्लस प्लसचा अर्थ काय? आय इक्वल टू ओके. मी सोप्या भाषेत लिहितो आय प्लस 1. ठीक आहे. जर आपल्याला आय इक्वल टू आय प्लस 1 असं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर तेच आपल्याला आय प्लस प्लस असं लिहिता येतं. ओके. या दोघांचा अर्थ आयडेंटिकल आहे. म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 ने वाढवायची आहे तर आय इक्वल टू आय प्लस 1 लिहिण्याऐवजी आय प्लस प्लस डायरेक्टली लिहा. ह्याला म्हणतात शॉर्ट हँड नोटेशन. काय शब्द आहे? शॉर्ट हँड नोटेशन. लिहून ठेवा नोटबुक मध्ये. ओके. म्हणजे छोट्या लघु रूप आहे थोडक्यात. शॉर्ट हँड नोटेशन. ठीक आहे. असं आपल्याला लिहिता येतं. पण अर्थ तोच आहे. समजा एखाद्याने लिहिलं आय प्लस 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 प्लस, मग आय ची व्हॅल्यू 2 ने वाढणार. ठीक आहे. फक्त आय प्लस प्लस लिहिलं तर आय ची व्हॅल्यू 1 ने वाढणार. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला इंडेक्स 0 ची व्हॅल्यू घ्यायची आहे, इंडेक्स 1 ची व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणजे एक एकनेच वाढलं पाहिजे. मग आय प्लस प्लस एकदाच लिहायचं. ठीक आहे. तेव्हा सुरुवातीला काय असेल? आय ची व्हॅल्यू 0 असेल. 0 एन पेक्षा म्हणजे एन ची व्हॅल्यू 10 घेतली आपण तर 0 10 पेक्षा लहान आहे. म्हणून आपण काय करू? स्कॅनएफ कडे जाऊ, म्हणजे फॉर लूपच्या आतमध्ये जाऊ. इथे परत ब्रेसेस दिल्यात. हे ब्रेसेस का दिल्यात? फॉर लूपची बॉडी इथून इथपर्यंतच आहे. ओके. जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत तो फॉर लूपच्या बॉडीमध्ये जाईल, आतमध्ये जाईल. आणि स्कॅनएफ मध्ये काय करतोय आपण? स्कॅनएफ मध्ये ती व्हॅल्यू इनपुट करून घेणार आहोत. ओके. कोणती व्हॅल्यू? तर इंटिजर व्हॅल्यू. तेव्हा पर्सेंट डी दिलं बघा सुरुवातीला. फॉर्मॅट स्पेसिफाय पर्सेंट डी दिला. कॉमा दिल्यानंतर इथे ऍड्रेस ऑफ ऑपरेटर वापरला. आपल्याला ऍड्रेस ऑफ ऑपरेटर वापरावाच लागतो. आणि एक्स ऑफ आय वापरला. मग सुरुवातीला एक्स ऑफ काय असेल? एक्स ऑफ 0 असेल. नंतर काय होईल? नेक्स्ट टाइमला आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. ओके. आय ची व्हॅल्यू 0 होती ती काय बनली? 1 होणार आहे. 1 इज लेस दॅन 10. येस. परत स्कॅनएफ कडे फॉर लूप मध्ये येऊ. ओके. मग एक्स ऑफ 1 ची व्हॅल्यू घेऊ. त्यानंतर आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. 2 होईल. 2 इज लेस दॅन 10. येस. ओके. परत स्कॅनएफ कडे येऊ. हे कधीपर्यंत चालेल? 9 इज लेस दॅन 10 पर्यंत चालेल. म्हणजे 0व्या इंडेक्स पासून 9व्या इंडेक्स पर्यंत अशा 10 व्हॅल्यू आपण घेऊ. ज्या वेळेला आय ची व्हॅल्यू 10 होईल, इन्क्रीमेंट होत जाणार आहे ना, 9 नंतर ती 10 होणार आहे. 10 इज लेस दॅन 10. नो. ज्या वेळेला ही कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेला आपण लूपच्या बाहेर पडणार. ओके. आणि बाहेर येणार, इथे येणार. लूपच्या बाहेर म्हणजे इथे येणार, खाली येणार. ठीक आहे. आय थिंक इट शुड बी व्हेरी क्लिअर टू. ओके. एवढंच क्लिअर व्हायला हवं, नंतर फॉर लूप कधीही चुकणार नाही तुमचा. ओके. इज इट क्लिअर? येस. नम्रता, दीपिका, येस, टेल मी. एनीवन, एव्हरीवन फ्रॉम. ओके. अनम्यूट करा आणि सांगा. मला वाचता येत नाही तुमचे चॅट मधले मेसेज. येस सर. ओके. आता क्लिअर आहे प्रत्येकाला की कशा पद्धतीने फॉर येस सर. वर्क होतो. आता मला एक गोष्ट सांगा इंटेलिजंटली, ज्याने हे व्यवस्थित ऐकलंय त्याला हे उत्तर येणार आहे. नम्रता, मला एक गोष्ट सांगा की इनिशियलायझेशन किती वेळा केलं आपण? अशोक? 9 वेळा. 9 वेळा इनिशियलायझेशन. मी शब्द काय वापरला? इनिशियलायझेशन किती वेळा केलं? निखिल, संकेत? सर 1 टाइम. ओनली 1 टाइम. ओके. इनिशियलायझेशन फक्त एकदाच केलं आपण. सुरुवातीला केलं ना आय ची व्हॅल्यू 0 असताना. नंतर इनिशियलायझेशन केलं नाही. नंतर जे केलं ते इन्क्रीमेंट केलं. आय ची व्हॅल्यू 0 वरून 1 केली, आय प्लस प्लस करून. नंतर 1 ची 2 केली, 2 ची 3 केली, अँड सो ऑन. सो इनिशियलायझेशन ओनली 1 टाइम. ठीक आहे. आपण इन्क्रीमेंट किती वेळा केलं मग सांगा? 10 टाइम. दुसरं कोणतरी सांगेल. हा, किती वेळा? 9 टाइम. 9 टाइम. 9 टाइम. बरं. कोणी 10 सांगितलं टाइम. आन्सर? 10 टाइम कोणाचा आन्सर? 10 टाइम कोणाचा आन्सर?
Sir, 0 to 9. 0 to 9 बरोबर आहे. थोडा विचार करा किती वेळा Sir, तुम्ही 9. येस Sir, संकेत 9 time because we don't need to. हा Sir, we हा don't need to increment value of 0. We'll take 0 first after checking condition. ओके ओके. तर 0 to 1 एकदा इन्क्रीमेंट केलं बरोबर ना. ठीक आहे. 1 to 2 सेकंड टाइम, 2 to 3 No. काय 0 तुमची इनिशियल व्हॅल्यू होती ना. 0 to 1 करताना एकदा इन्क्रीमेंट करावं लागलं. ओके फर्स्ट टाइम. 1 to 2 सेकंड टाइम, 2 to 3 थर्ड टाइम, Sir, 3 to 4 फोर्थ टाइम, 4 to 5 sir, फिफ्थ टाइम, first 5 to time, 6 हा हॅलो बोला. sir, it is 9 time because it is 9 time because we don't need to increment 0 because it is less than n and we'll first take value of it and बरोबर after आहे ना. that ठीक we'll आहे increment. ठीक आहे That's ठीक आहे why. बरोबर आहे. इनिशियल व्हॅल्यू आपण 0 घेतली, कंडिशन चेक केली बरोबर आहे. पण 0 वरून 1 करावं लागणार ना, तेव्हा तर इन्क्रीमेंट करावंच लागणार तुम्हाला बरोबर ना. 0 ही व्हॅल्यू 1 करताना Yeah. तुम्हाला इन्क्रीमेंट करावंच लागेल. म्हणजे ते फर्स्ट टाइम इन्क्रीमेंट झालं 0 to 1. मी काय म्हटलं बघा 0 to 1 इनिशियल व्हॅल्यू साठी नाही सांगितलं. 0 to 1 करण्यासाठी एकदा इन्क्रीमेंट करावं लागतं. सिमिलरली 1 to 2 साठी सेकंड टाइम, 2 to 3 साठी थर्ड टाइम, 3 to 4 फोर्थ टाइम, 4 to 5 फिफ्थ टाइम, 5 to 6 सिक्स टाइम, 6 to 7 7 time, 7 to 8 8 time, 8 to 9 9 time, and 9 to 10 you have to increment. ज्यावेळेला तुम्ही आय ची व्हॅल्यू 10 करणार त्यावेळेला ही कंडिशन काय होणार डिससॅटिस्फाय होणार. ओके ज्या वेळेला कंडिशन डिससॅटिस्फाय होणार तेव्हा तुम्ही लूपच्या बाहेर पडणार आहात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आय ची व्हॅल्यू ज्यावेळेला 10 होईल त्यावेळेला डिससॅटिस्फाय होईल ना. म्हणजे तुम्हाला 10 वेळा व्हॅल्यू इन्क्रीमेंट कराव्या लागतात. ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला 9 पर्यंत थांबायचं नाहीये. कंडिशन फॉल्स झाल्यानंतर तुम्हाला बाहेर पडायचंय. मग कंडिशन फॉल्स होण्यासाठी आय ची व्हॅल्यू 10 झाली पाहिजे आणि आय ची व्हॅल्यू 10 झाली पाहिजे तर तुम्हाला 10 वेळा इन्क्रीमेंट केलं पाहिजे. नाव इज इट क्लिअर? येस Yes. ओके. Okay, आणि sir. तुम्हाला कंडिशन किती वेळा चेक करताय? ओके 0 इज लेस दॅन 10, 1 इज लेस दॅन 10, ओके 2 इज लेस दॅन 10 अँड सो ऑन. किती वेळा तुम्ही चेक करताय कंडिशन? 9 इज लेस दॅन 10. 0 to 9 साठी 10 वेळा तुम्ही चेक केली कंडिशन आणि ज्या वेळेला आय ची व्हॅल्यू 10 झाली तेव्हा 11व्या वेळा तुम्ही कंडिशन चेक केली. कंडिशन चेक केल्यानंतर समजलं की कंडिशन डिससॅटिस्फाय होते, फॉल्स होते, त्यावेळेला तुम्ही बाहेर पडणार. म्हणजे तुम्ही कंडिशन तुम्ही 11 वेळा चेक करताय. ओके इनिशियलायझेशन 10 वेळा, कंडिशन 11 वेळा आणि सॉरी इनिशियलायझेशन 1 वेळा, कंडिशन तुमची 11 वेळा आणि इन्क्रीमेंट तुमचं 10 वेळा. ओके मी परत सांगतो. इनिशियलायझेशन एकदा, त्याच्यानंतर तुमचं इन्क्रीमेंट 10 वेळा आणि कंडिशन 11 वेळा. ओके इज इट क्लिअर टू ऑल? येस. Yes, sir. Yes, sir. आता आपण जनरलाइज करूया ह्याला. इथेच कॉम्प्लेक्सिटी मिळणार आहे आपल्याला. ह्याला जनरलाइज करूया. म्हणजे आपल्याला फॉर लूप मध्ये आपल्याला इनिशियलायझेशन 1 टाइम करावं लागतं, इन्क्रीमेंट आपल्याला n टाइम्स करावं लागतं आणि आपल्याला जे कंडिशन जी आहे ती n+1 टाइम आपल्याला काय करायला लागते चेक करायला लागते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. n+1 टाइम्स चेक करायला लागते. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके दिस पार्ट. Okay, so what I can do is I will stop this Zoom meeting because less than 1 minute is remaining. I will share you again a link. Okay, join it. Okay, at that same time. So I will stop here.